मन मंदिरा गजर भक्तीचा. चोरी करण्याकरता सुद्धा मती प्रकाश देतेच. माणसाला फसवण्याकरता सुद्धा बुद्धीचा प्रकाश असतोच. पण तो जर प्रकाश वाढत गेला तर एक दिवस जोडे खायची पाळी येते. आणि हा जर प्रकाश वाढत गेला तर माणसं त्याची पूजा केल्याशिवाय राहत नाहीत. लक्षात घ्या, परमार्थामध्ये सुद्धा मार्ग अनेक आहेत, पण अनेक मार्गाने जाऊन उपयोग नाही ना. पंढरीच्या वारकऱ्याला पंढरीचाच मार्गावर चालावं लागेल नाही का. त्याला इकडे तिकडे उलटं सुलटं जाऊन जमायचं नाही. कुठे चाललाय पंढरीला, पकड सोलापूरचा रोड, जा. तो म्हणला इकडे जातो, तो म्हणला इकडे, उलट कुठे निघाला, काय वेडा झालास का. नाही म्हणाला इकडे देऊळ आहे, ते म्हणले तिकडे देऊळ असेल तर तुला पांडुरंगाकडे जायचं आहे ना. तसं आध्यात्मिक जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना बुद्धी सुद्धा योग्य मार्गाने वाटचाल केली तर जे आपलं साध्य आहे ते साध्य होतं. एक लक्षात ठेवा, बुद्धी असू दे पण त्याच्याकरता सद्गुरूची कृपा लागते. त्यामुळे ती बुद्धी योग्य तऱ्हेने वाटचाल करते. होय, काल आपली उभी चालली होती. एक बुद्धिमंत होती ते निजबुद्धी घेऊन हाती, शेखी लागले विषय स्वार्थी ते ठकले निश्चिंती देह ममता. फार सुंदर विषय आहे. आणि काल प्रवचन सुटता सुटता दोन शब्द वापरले आपल्या समोर, ग्राह्य त्याज्य करते ती बुद्धी. इथेच प्रवचन कालचं संपलं. बुद्धीला नेमकं कळायला पाहिजे काय ग्राह्य करायला पाहिजे आणि काय त्याज्य करायला पाहिजे. समोर चांगलं वाईट येतच. माणसाच्या मनामध्ये, माफ करा मला, पण पुण्य येण्यापेक्षा पापच जास्ती येतं. दिस इज ह्युमन सायकॉलॉजी. बरं का, वाईट आहे हे कळलं तरी माणूस त्याच्याकडे प्रवृत्त होतो. हे किती आश्चर्य आहे. चांगले विचार किती येतात आणि वाईट किती येतात, काय आश्चर्य आहे नाही. ज्याच्याकरता आयुष्यभर साधना करावी ते एक चांगलं हातात सापडू नये, आणि ज्याच्या मागे लागत नाही तेच माझ्या मागे लागले. किती जीवनातलं एक आश्चर्य आहे. मी नेहमी सांगतो नाही का, आपण ऐकलंय, पेरलेलं उगवत नाही आणि जे पेरलं नाही ते उगवल्याशिवाय राहत नाही. काय आश्चर्य. मूठभर धान्य पेरा, नाही त्यातलं उगवत. आणि जे पेरलं नाही, नुसता पाऊस पडला की दबा धरून भरलेली हरळी दबा धरून बसते वर्षभर आणि आहे त्या तुमच्या पिकाला खाऊन टाकते. तसं तुमच्या ठिकाणी मूलभूत जी सद्बुद्धी आहे, बरं का, इतकी रोज पेरणी चालू आहे तरी पण ही गवतं उगवल्याशिवाय राहत नाहीत. हे किती आश्चर्य आहे. कमाल आहे मोठी, खरंच कमाल आहे. मला सुद्धा आश्चर्य वाटतं. नाही काय ईश्वरी सत्तेची लीलाच म्हणावं याला, नाही का, काय म्हणावं दुसरं. इतकी खटपट करून सुद्धा चांगलं उगवत नाही आणि वाईट इतका जोर धरतं की ती उपटून टाकण्याकरता शेतकऱ्याचे हजारो रुपये खुरपणी करता जातात. बघा, इतकी प्रवचनं तुम्ही ऐकताय, इतकी मी सांगतोय. मी कधीही काही दडवून ठेवत नाही. एक प्रांजळ माणूस आहे मी. प्रवचन करून सुद्धा वाईट विचार मनात येतात. मी कधीही इकडे तिकडे, हे बघा, असं काही सांगणारा माणूस नाही आहे. मी प्रॅक्टिकल माणूस आहे. हे आहे ते मी तुम्हाला सांगितलं. एक आहे, वाईट मनात येतं पण वाईट घडू नाही
याच्यावर कंट्रोल आहे. माझं बोलणं कळलं का? हीच उपासना आहे आणि हीच साधना आहे. महत्वाचा भाग काय की गाडीला फास्ट जाण्याकरता 130-150 मीटर असावी, पण योग्य वेळी गिअर बदलून ब्रेक लावता येणं यालाच उत्तम ड्रायव्हर म्हणतात. तसं मनात वेडे वाकडे विचार साधू संतांच्या सुद्धा आल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून त्यांनी प्रवचनं केली. ज्ञानेश्वर महाराजासारखा द्रष्टा पुरुष लिहितो, हे विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग जे. म्हणजे त्यांना माहिती आहे की भजन करणाऱ्याच्या आड कोण येतात. काम आहेत, क्रोध आहे, लोभ आहे, दंभ आहे, मत्सर आहे, असे उफळून येतात. नाही म्हणू नका बरं का. अहो जे लंगोटी लावून हिमालयात बसलेत त्यांचा राग लोभ या कुंभमेळ्यात बघा. काय आश्चर्य आहे. अंगावर लंगोटी नाही पण लोभ अंगाला चिकटून आहे, क्रोध अंगाला चिकटून आहे. त्याचा मान पहिला का माझा मान पहिला, आणि हातात तलवारी घेऊन नंगे साधू फिरत असतात. किती आश्चर्य आहे, किती आश्चर्य आहे मला सांगा. आणि त्याच्यातली एक गंमत आहे की अंगावर काही नाही पण सोन्याच्या अंबारीत बसलेला असतो. ते सगळंच म्हणजे आश्चर्यकारक आहे. क्रोध गेलेला नाही. तिथे ज्या आखाड्यामध्ये तुम्हाला जेवण मिळतं तर मी बाप जन्मी खाल्लं नाही असं पंक्ती असतात. इतकं साजूक तूप, इतकं. मी म्हटलं, ते म्हणले साधू हो गया तो क्या हो गया, खाना तो चाहिए ना. आणि खाएंगे तो अच्छा ही खाएंगे ना, ऐसा तैसा क्यों खाएंगे. म्हटलं बराबर आहे बाबाजी. पण ज्ञानेश्वर महाराज लिहिलेत बघा, फार सुंदर लिहिलं. वरी वरी पालवी खुडीजे. बरं का, मुळाला पाणी घालायचं आणि वर खोडायचं. बरं का, वर खोडतोय मुळाला पाणी घालतोय. अरे ते झाड नष्ट कसं होईल, उलट आडवेनी अंगे फाके. कसं पसरत जातं ते, वर वाढत नाही का. अहो म्हणले रोज वरून तोडतोय, उगवतं कसं. म्हणले वर तोडतोयस पण खाली पाणी घालतोयस ना. तसं डोळे झाकलेत पण आतले विषय कुठे गेले. माझं बोलणं कळलं का. डोळे झाकतोयस, डोळे झाकून बघतोयस. माफ करा मला. हा, अरे डोळे झाकून बघण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी बघ. डोळे तरी, नजर तरी मरून जाईल. एक साधूची गोष्ट सांगतो चला, मस्तपैकी गोष्ट आहे. इंद्राच्या सभेमध्ये 3 ऋषी गेले. इंद्राची सभा मोठी भरली होती, 3 ऋषी गेले तिथे. गेल्याबरोबर आता इंद्राची सभा, ती काय बाबा महाराजाचं प्रवचन आहे का दुसऱ्या कोणत्या साधूचं प्रवचन आहे. इंद्राची सभा. इंद्र म्हणजे इंद्रियात अडकलेला तो इंद्र. इंद्र शब्दाचा अर्थ काय, इंद्रियात अडकलेला इंद्र. मग त्याच्या पुढे चालू होतं. कॅबरेला नावं ठेवू नका, तुमच्या पुराणातच कॅबरे आहे. माझं बोलणं खोडून काढा. कथा आहे ही पुराणामध्ये. आणि त्या नाचू लागल्या अप्सरा, मेनका वगैरे 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 वगैरे. एक आला शंख करू, अरे 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 पाप 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 पाप. काय त्यांचं ते गाणं ऐकायला नको म्हणून कानात बोटं घातली, डोळे झाकून घेतले. जो पहिला होता ना तो पळूनच गेला, म्हणजे नंबर 1ला बसला होता. अरे 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 काय एवढ्या करता आम्ही आलो का, पळतच गेलं. दुसरं होतं त्यांनी डोळे आणि कान झाकून घेतले. तिसरा होता तो निवांत बघत बसला असा, काहीही प्रतिक्रिया नाही. आता बोलणं कळलं का. अरे असं कान बंद करून का कानात जात नाही, डोळे बंद करून का आत शिरत नाही, आणि पळून जाऊन सुटते का ती.
पळून जाऊन रात्रभर शिवत बसला आणि तिचं ध्यान सुंदरच होती नाही. अरे येड्या, अशी म्हटलं आपण कधी बघितलीच नाही. आणि का आपण पळून आलो? तो पहिला बसला, आपण बसून जर बघितलं असतं तर कुठे बिघडलं असतं. आणि हा जो होता, लक्षात ठेवा मी सांगतो कसा ताबा होता. काहीही प्रतिक्रिया नाही, निवांत बघत बसला. ग्राह्यही नाही आणि त्याज्यही नाही. ग्राह्य त्याज्याच्या पलीकडे गेला तो साधू. तो साधू. एक अजून साधूचा अर्थ सांगू का? ज्यांनी 6 धुतलेत तो साधू. आणि 6नी ज्याला धुवून काढलं, माझं म्हणणं का, षड रिपू नाही का, काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार, हे 6 वैरी बरं का. याच्यावर जो कंट्रोल आहे त्या साधूचा कंट्रोल होता. तो हल्ला नाही, डोळे झाकले नाहीत आणि प्रतिसाद सुद्धा दिला नाही आणि घाबरला सुद्धा नाही. कसं घडतंय? एक मी तुम्हाला सांगतो, विषयांचं मूळ ही रसना आहे. रोगाचं मूळ तेच आहे बरं का. तिथूनच रोग, तिथूनच भोग बरं का. तुम्ही इथे त्याग केला, इथे लंगोटी नाही लावली, काही नाही, पण खात जर बसला तर त्या खाण्यातून काम आहे, क्रोध आहे, लोभ, हे सगळं पसरत जातं. बघा, माणसाचं खाणं बंद करा, प्रवचनाला येता का? आता कशाला, एकदा शेवटचं पाच पाणी. माझं बोलणं कळलं का? हां, खाणं किती महत्त्वाचं आहे ते जर नसेल तर. पण लक्षात ठेवा, एक कथेचं सुद्धा वर्णन करताना महाराज म्हणाले, शरीराशी आहाराचे बळ, ती निराहारे होती विकळ. शरीराशी आहाराचे बळ, ते निराहारे होती विकळ. शरीराला आहाराचं बळ आहे, ते जर बंद केलं तर तुम्ही विकल झाल्याशिवाय राहत नाही. पण दुसरी ओवी सांगतो त्याला जोडून, आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे. ये बात आहे ज्ञानेश्वर महाराजांची. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे. खा, पण मोजून मापून योग्य पद्धतीने खा. आपलं हंतेच. असे मी माझ्या आयुष्यात खूप माणसं बघितलं. आता एवढा जग फिरलो, महाराष्ट्र तो उभाडवा फिरलो, सगळे अट्टल जेवणारे बघितले. एका वेळेला 56 जिलेबीची कढी आणि एक थाळा भरून भजी माझ्या समोर माणसांनी खाल्लेली आहेत. गेला बाबा विचारावर. त्याचं नाव पुराणिक होतं. आबा पुराणिक म्हणत होतो आम्ही जुन्नरला गेलो होतो. काय तुम्हाला सांगू, 56 कढी जिलेबीची. आम्ही आपलं एक खाल्लं आणि तो 55 खाई तोपर्यंत आमचा आ राहिला, पण तोंडात गेलं त्याच्या. पंढरपूरला आम्ही होतो, पंक्तीला उत्सव होता. हे आत्ताचे हे एवढे लाडू नाहीत, ते काय ते एवढं करतात ना, काही ते लाडूला अर्थ नसतो. हे एवढं म्हणजे केस गेलेल्या म्हातारीचं जेवढं असतं ना ते. काय बघा, सगळा आनंद वाटला. हे तुम्हाला आनंद वाटण्याकरतात असे दृष्टांत देतो, नाही तर काही कारण नाही बा. नाही तर माणसं पेंगत बसतील. बघितलंय का तुम्ही? आणि ती एवढं ती विंचरत बसते. काय करते? त्याला बॉप्पिन लावते. कशाची बॉप्पिन? हे एवढे एक लाडू असा. आणि काय सांगू तुम्हाला, 22 लाडू खाल्ले असले. माझं म्हणणं कळलं का? आता असं जर खाऊ लागला तर काही जास्ती दिवस जगेल असं वाटतं का? बघा कसे ओवी लिहिली आहेत ज्ञानोबारायांनी. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे. आहार खात जा, पण युक्तीचं माप असू दे. काहीतरी कंट्रोल ठेवून खा. लक्षात ठेवा, विषय केव्हा वाढतात?
आणि कंट्रोल केव्हा राहतो, जेव्हा तुमची बुद्धी सांगते आतून. बायको जरी म्हणली हां घ्या ना जरा, घ्या ना, आपल्याला हार्ट अटॅक येऊन गेलाय, बायपास झालेली आहे, देवानी एकदा मृत्यू पास केलेला आहे. बाबा महाराज विचार करून खा, भजी खा, पण आपले 1 किंवा 2 बस झालं. काय ती तुम्हाला त्रास देणार, पण नुसती भाताच्या ऐवजी आहार तरी सेविजे, पण युक्तीचे निमापे. हो, पोळी भात जेवढं. एक सांगतो, शरीराला जास्ती आहार लागत नाही. जो काम मजुरी करतो ते अन्न पचवण्याची ताकद पाहिजे ना. जगण्याकरता कंट्रोलमध्ये अन्न असेल तर तोही मनुष्य नीट राहू शकतो. इथे कशा करता सांगतोय, काय चाललाय विषय कळलं का? नाही तर तुम्ही म्हणाल बाबा महाराज काय सांगतायत. शेखी लागले विषय स्वार्थी ते ठकले, पण विषय कसे निर्माण होतात हे सांगतोय मी मुळाशी. तिथे सुद्धा बुद्धीचा अंकुश असल्यानंतर मला एक सांगतो, तुम्ही म्हणाल तुम्ही तुमचं सांगताय, नाही सांगत माझं. वारकरी संप्रदाय बुद्धीवर अंकुश ठेवायला शिकवतो. ती जी माळ आहे ना गळ्यातली, अशी खेचते मागे, विषयाकडे चित्त जातं, पण ती गळ्यातली माळ सांगते ए वारकरी आहेच ना, नीट वाग, नीट वाग. लक्षात ठेवा, चित्त जाणं विषयाकडे हा जीवाचा स्वभाव आहे आणि त्याला मागे खेचणं ही साधना आहे. 2 शब्द कळले काय? चित्त विषयाकडे जाणं हा जीवाचा, विषयाचा, इंद्रियांचा स्वभावच आहे. काय आपण मुडदे आहोत काय? नाही का? चांगली वस्तू बघितल्यावर आपलं मन तिथे जाणार नाही, मुडदे नाही. पण चांगल्या वस्तूकडे मन जाऊन सुद्धा बुद्धी त्याला खेचते मागे, ये मागे, मागे ये, जाऊ नकोस. हातला ग्राह्य केलं पण त्याज्य, बघितल्याबरोबर बरं वाटलं, ग्राह्य केलं पण बुद्धीने ते सोडून. मी काय सांगू तुम्हाला, हे प्रवचन झाल्यावर सुद्धा आता इथे तसा प्रकार नाही आहे, पण देवळा बिवळामध्ये बाहेर चप्पल काढून ठेवतात. योगायोगाने आपल्या चपलीच्या शेजारी नव्या कोऱ्या चपल्या असतात. नवी कोरीवाली देवळात असतो आणि फाटकीवाली देवळाच्या बाहेर येतो. मग त्याला आपली चप्पल दिसते, त्या शेजारी त्याच्याच मापाची नवी दिसते. हळू त्याचा पाय सरकतो बरं का आतमध्ये. त्याच्यात नाही म्हणू नका, प्रत्यक्ष घातली नसेल पण मनात. अहो मला अनुभव आहे त्याचा, गणमत म्हणून सांगतो. माझे फडके गणपतीला मोठा हॉल आहे तिथे. तिथे जवळजवळ खूप वर्ष माझी इथे यायच्या पूर्वी प्रवचनं झाली. जवळजवळ 7-8 वर्ष मी तिथे, ज्ञानेश्वरी फार रंगून कार्यक्रम झाले मुंबईला. त्यावेळेला एक आठवडा असा गेला की रोज चप्पल चोरीला जायच्या. दुसऱ्या दिवशी कोणीतरी सांगायचं महाराज काल आमची गेली का? म्हटलं काल तुमचा नंबर होता. मग शेवटी मी प्रवचनातून सांगितलं, म्हटलं बाबा अजून तुझं पोट भरलं नाही का? दुसरं देऊळ शोधणं. कोणीतरी हळूच मागून बोललं, पण एवढ्या चपल्या तिथे नसतात ना. माझं बोलणं समजलं का? चांगला माणूस असेल तरी त्याला वाटतं बुद्धी. मग आपण असं म्हणतो बघा, चांगला माणूस होता पण बुद्धी फिरली बरं का. याच्याकरता गणपतीला प्रार्थना करायची आहे, महाराज बुद्धी फिरून देऊ नका. अवघड आहे ना. काय अहो कशी बुद्धी फिरते बघा. काय कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. 2 महिन्यापूर्वी आमच्या देवळातली पेटी रात्रीला चोरीला गेली, अख्खीच्या अख्खी दुधिवऱ्याची, आणि तोडून मोडून त्यांनी गटारात टाकून दिली. फिरली बुद्धी.
नाही का? फिरली बुद्धी. काय मिळून मिळून मिळणार आहे? काय मिळणार आहे? लक्षात ठेवा, बुद्धी फिरली की असं काहीतरी विचित्र होतं. जरा पुढचं जाऊ. नाथांच्या ओव्या फार चांगला आहेत. एकाची बुद्धी अति चोखडी, वेदशास्त्री व्युत्पत्ती गाडी, ते अभिमाने कडो विकडी, ठकले पडिपाडे ज्ञान गर्वे. एकाची बुद्धी अति चोखडी, वेदशास्त्र व्युत्पत्ती गाडी, ते ठकले ज्ञान अभिमाने. बरं का? ज्ञानाचा अभिमान झाला आणि त्यांच्या बुद्धीने त्यांना ठकवलं. लक्षात घ्या, वेदशास्त्र संपन्न असू दे नाही तर कसला संपन्न असू दे, पण जिथे बुद्धी आणि त्याचा अहंकार झाला तर तो एक ना एक दिवस संपल्याशिवाय राहत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.